नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत लठ्ठपणा आणि डायबिटीसवर आधुनिक उपचार या विषयावर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर जयश्री तोडकर. त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करूया. डॉक्टर जयश्री तोडकर, तुमचं झी 24 तासच्या स्टुडिओत सर्वप्रथम स्वागत. थँक्यू. त्यांची थोडक्यात ओळखही करून देते. डॉक्टर जयश्री तोडकर या बॅरियाट्रिक सर्जरी करणाऱ्या पहिल्या महिला युवा डॉक्टर आहेत. अमेरिकन सोसायटी ऑफ बॅरियाट्रिक सर्जरीने त्यांना सुपर सर्जन या नावानं गौरवलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी 100हून अधिक पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत. भारताबाहेर लाईव्ह ऑपरेशन्स करणाऱ्या त्या आशियातल्या पहिल्या भारतीय महिला सर्जन आहेत. 10 तासात 45 हरणीय ऑपरेशन्स केल्याबद्दल त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे. एक दांडगा अनुभव आहे या क्षेत्रातला त्यांचा. त्यांच्या याच अनुभवाचा आज आपण फायदा करून घेणार आहोत. त्यांना बॅरियाट्रिक सर्जरी बद्दल तसंच लठ्ठपणा कसा कमी करता येईल याविषयी आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा आता थेट चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आजच्या काळाकडे जर नजर टाकली तर लठ्ठपणा ही समस्या आजच्या काळात वाढताना दिसते आहे. कितीही आहार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला किंवा अनेक डाएट्स फॉलो केले तरी सुद्धा अनेक वेळा वजन कमी होताना दिसत नाही. काय नेमकी कारण आहेत याची? ऍक्च्युली लठ्ठपणा आणि आहार ह्याचा जितका जवळचा संबंध आहे तितक्या त्याच्याही पेक्षा जास्त संबंध हा मेटाबॉलिझमशी आहे. बरं. प्रत्येक व्यक्तीचा मेटाबॉलिझम वेगळा असतो आणि हा मेटाबॉलिझम त्याचं जेनेटिक मेकअप म्हणजे अनुवंशिकता, दुसरी गोष्ट एन्व्हायरमेंट म्हणजे आपण काय खातो पितो, आपल्या काय सवयी आहेत त्या, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा मेटाबॉलिझम ज्याला आम्ही बिहेवियर म्हणतो. या तिन्ही गोष्टीवर अवलंबून असतो. या तिन्ही गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत आणि इतक्या एकत्र निगडित आहेत एकमेकांशी की लठ्ठपणा हा एक कॉम्प्लेक्स डिसीज म्हणून ओळखला जातो. ज्या वेळेला तुमचा आहार तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवता, तुमची नियमित व्यायाम किंवा पुरेशी फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवता, त्यावेळेला वजन आटोक्यात येणं शक्य असतं. पण ते कुणामध्ये? ज्यांचा मेटाबॉलिझम चांगला आहे त्यांच्यामध्ये. ज्यांचा मेटाबॉलिझम खराब असतो त्या व्यक्तींनी कितीही आहार आपला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी पण ते सगळं कंट्रोलमध्ये येईल असं नाही. जसं की तुम्ही डायबिटीसचं म्हणू शकता की गोड खाल्लं नाही, साखर खाल्ली नाही, पण डायबिटीस गेला असं होत नाही. बरोबर. कारण डायबिटीस ही मूळची तुमच्या बॉडीची टेंडन्सी आहे. तशीच लठ्ठपणा ही एक टेंडन्सी आहे आणि अर्थातच तुमचा आहार आणि नियमित व्यायाम हे नसेल तर त्यावेळी योगाने हे सगळं वाढीला लागतं. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये ज्यांना आपण म्हणजे इंडियन ओरिजिनचे लोक म्हणतो किंवा साऊथ एशियन ओरिजिनचे लोक म्हणतो, आपल्यामध्ये डायबेटोजेनिक टेंडन्सी असते. म्हणजे जेनेटिकली आपण थोडंसंही जास्त खाल्लं आपल्याला डायबिटीस होऊ शकतो, थोडंसंही जास्त खाल्लं ओबेसिटी होऊ शकते. आणि ही लठ्ठपणाची जी कारणं आहेत ही जर लक्षात घेतली नाहीत आणि एकाच दिशेने प्रयत्न करत राहिले तर ते ऑफकोर्स कंट्रोलमध्ये आणणं सहज शक्य होत नाही. निश्चितच. मग त्यावरच एक उपाय म्हणजे बॅरियाट्रिक सर्जरी म्हणावी का? काय नेमकी बॅरियाट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय म्हणताय? ओबेसिटी सर्जरी हा प्रकार जो आहे तो जगामध्ये गेले अनेक वर्ष सुरू आहे. त्याची उत्पत्ती जी झाली ती आतड्यावरच्या वेगवेगळ्या ऑपरेशन्स मधनं झाली. जठर आणि लहान आतड्यामध्ये रचनेत जेव्हा मॉडिफिकेशन्स केली गेली त्या मॉडिफिकेशन्स नंतर लक्षात आलं की लोकांची एक्सेसची अतिरिक्त वजन होती ती कमी झाली आणि त्या योगाने त्याच्या मागे जे काही आजार आलेले होते ते सगळे कमी झाले. म्हणजे वजन कमी होणं म्हणजे एक फिगर मिळवणं अशा पद्धतीचं आपण बोलत नाही आहोत. वजन कमी होणं म्हणजे तुमच्या लिव्हर मधनं वजन जाणं, तुमच्या ओव्हरी मधनं जाणं, तुमच्या हार्टच्या भोवतीचं वजन जाणं, तुमच्या आतड्याच्या भोवतीचं वजन जाणं, तुमच्या मांड्यांमधलं वजन जाणं, पोटातलं वजन जाणं, सगळीकडचं वजन जाणं असतं. आणि बॅरियाट्रिक सर्जरीमध्ये ज्या वेळेला जठर आणि लहान आतड्याच्या रचनेमध्ये बदल केला जातो त्यावेळेला तुमच्या अंगातली हॉर्मोन्स बदलतात. ही जी हॉर्मोन्स असतात ही हॉर्मोन्स तुमचा मेटाबॉलिझम बिघडवण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणून या ऑपरेशन्सला आता मेटाबॉलिक ऑपरेशन्स पण म्हणतात. कारण त्या योगे डायबिटीज, बीपी, कोलेस्टेरॉल ह्याच्यासारखे आजार पण निघून जाऊ शकतात. नक्की. अतिशय उपयुक्त अशी सर्जरी म्हणता येईल ही. त्याच संदर्भात आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे, नेमके कोणकोणत्या व्यक्तींना या ऑपरेशनचा फायदा होऊ शकतो किंवा कोणकोणत्या व्यक्तींनी हे ऑपरेशन केलं तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं? ज्या व्यक्तीचं वजन, आम्ही BMI नावाचा एक गुणोत्तर मोजतो की वजन आणि उंची यांचं गुणोत्तर असतं. ज्या व्यक्तीचा BMI हा 32.5 पेक्षा जास्त आहे आणि त्याला अनेक व्याधींपैकी म्हणजे ओबेसिटीशी संबंधित असलेल्या ज्या अनेक व्याधी आहेत त्यातली कुठली व्याधी असेल तर त्या माणसाचं ऑपरेशन केलं जावं. ज्या व्यक्तीचं वजन हे कुठली व्याधी नाही
पण 37 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीचं ऑपरेशन केलं जावं. कारण ज्यांचं BMI 37 पेक्षा जास्त असेल त्या व्यक्तींच्या अंगामध्ये हे सगळे आजार सुप्त अवस्थेमध्ये दडलेले असतात आणि काही वेळ मिळाला की लागलीच ते बाहेर येऊ शकतात. ज्या वेळेला आजार नसतो त्यावेळेला ऑपरेट करणं हे सगळ्यात उत्तम असतं, कारण सगळे आजार तुमचे युटर्न घेऊ शकतात. पण जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठलीही एखादी व्याधी असेल आणि 32च्या पुढे BMI असेल आणि तुमचं वय हे 16 पासून 65 पर्यंत असेल तर त्या वयामध्ये आपण हे ऑपरेशन्स सेफली करू शकतो. बरं, नक्की इथे आणखीन एक असं विचारायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं की आहार नियंत्रणात आणल्याने लठ्ठपणा कमी होतो असं नाही, त्याचं मेटाबॉलिझम हे एक रिझन तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र ही सर्जरी केल्यानंतर, बॅरिएट्रिक सर्जरी केल्यानंतर खरंच वजनामध्ये घट होऊ शकते का? नक्कीच वजनामध्ये घट होऊ शकते. समजा एखाद्या व्यक्तीचं माझ्यासारखी उंची असेल, 5 फूट 2 इंच उंची आहे आणि व्यक्तीचं वजन 100 किलो असेल. आयडियल वजन असायला पाहिजे 50च्या आसपास, म्हणजे ऍक्च्युअली 50 वजन जास्त आहे. ह्या 50तलं 30 किलो वजन हे पहिले 3 ते 3.5 महिन्यामध्ये सहज निघून जाऊ शकतं. आणि ऑपरेशन्स नंतर ज्या वेळेला ही वजन निघून जातात त्यावेळेला ती एका ठिकाणून जात नाही, ती सगळ्या अंगातून निघून जातात. पेशंटचं जे एक्सेस वजन असतं त्याच्यामधलं 80% वजन हे साधारण 8 ते 10 महिन्याच्या काळात निघून गेलेलं दिसतं. बरं, नक्कीच एक महिलांसाठी असा एक हा विशेष त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ठरू शकतो, कारण बॅरिएट्रिक सर्जरी ही कडे त्या अगदी आशेने पाहू शकतात ज्या लठ्ठ स्त्रिया आहेत त्या. मात्र त्यामध्ये सुद्धा एक त्यांच्या मनात एक संशय निर्माण होऊ शकतो की गर्भधारणेमध्ये यामुळे काही अडथळा होऊ शकतो का, आणि महिलांमध्ये यासाठी काही वेगळी वयोमर्यादा आहे का? नाही, महिलांसाठी वेगळी वयोमर्यादा असं नाहीये, पण या ऑपरेशन्स नंतर वंध्यत्वाचं प्रमाण खूप कमी होतं. बरं, फर्टिलिटी इंडेक्स हा पेशंटचा खूप वाढतो. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की सेक्शुअल लाईफ आणि सेक्शुअल हॉर्मोन्स याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी येते, रिलेशनशिप चांगले होतात, सेक्शुअल डिझायर्स बदलतात, परफॉर्मन्स बदलतो आणि वंध्यत्वाचं प्रमाण खूप कमी होतं. इनफॅक्ट ज्या मुलींमध्ये वंध्यत्वाला ओबेसिटी आणि पाळी अनियमितपणे येणं, ज्याला आम्ही कॉम्प्लेक्स म्हणतो PCOD नावाचा, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, ज्याच्यामध्ये दिसतं की पाळी अनियमित आहे, पाळी नीट येत नाहीच महिन्याच्या महिन्याला पण कमी ब्लिडिंग होत आहे, किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विचित्र पद्धतीनं केसांची वाढ दिसते आहे, अशा मुलींमध्ये या ऑपरेशन्सनी त्यांचा फर्टिलिटी इंडेक्स खूप चांगला वाढतो. आणि अनेक माझे पेशंट असे आहेत की ज्यांचं IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी पण ट्राय केलं होतं, पण टेस्ट ट्यूब बेबीनी त्यांना होऊ शकलं नाही मूल. त्यांचं या ऑपरेशन्स नंतर कुठल्याही एक्सटर्नल मेडिकल हेल्प शिवाय प्रेग्नन्सी राहू शकते. थोडक्यात ही सर्जरी एक अडथळा नाही तर ही तेवढीच उपयुक्त ठरणारी अशी महिलांसाठीची ही सर्जरी म्हणता येईल. आपल्याला ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवायची आहे, मात्र इथं वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय हितगुज. हितगुज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आज आपण हितगुजमध्ये चर्चा करत आहोत लठ्ठपणा आणि डायबिटीस यावर आधुनिक उपचार पद्धती अर्थात बॅरिएट्रिक सर्जरी विषयी आपण जाणून घेत आहे डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याकडून. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जाणून घेतलं लठ्ठपणाची कारणं काय नेमकं, त्याच्यावर बॅरिएट्रिक सर्जरीच्या माध्यमातून कसा आपल्याला कंट्रोल करता येईल. मात्र या सर्जरीमुळे मधुमेह देखील परिणामकारक नियंत्रित करता येतो असं म्हटलं जातं, ते कितपत खरं आहे, आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांना सुद्धा यातून दिलासा मिळू शकतो का? या ऑपरेशनचे जसं लठ्ठपणा कमी करणं हा फायदा आहे, त्याच पद्धतीनं डायबिटीस टाईप 2, BP, हाय बीपीची पेशंट्स किंवा जास्त कोलेस्टेरॉल असणं, या सगळ्या आजारांवर हा एक अतिशय आधुनिक पद्धतीचा आणि उपाय आहे. बरं, बेसिकली मधुमेह ही गोष्ट जी आहे ती आधी समजली जायची की बाबा हे स्वादुपिंडाचा आजार असेल की ज्याच्यामध्ये इन्शुलिन तयार होत नाही. पण आता आपल्याला असं माहिती आहे की मधुमेह टाईप 2 हा जो आहे त्याच्यात इन्शुलिन तयार होत असतं, पण तुमच्या आतड्यामधून असे काही अडथळे तयार होतात की जे अडथळे तुम्हाला चरबी पण वाढायला कारणीभूत असतात आणि त्या अडथळ्यांमुळे तुम्हाला डायबिटीस पण होतो. या ऑपरेशन्स मध्ये असं लक्षात आलंय की पेशंटचं ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्याच्यापासून केवळ 8 दिवसाच्या आत पेशंटची डायबिटीसची औषधं बंद होण्याचं प्रमाण हे 80%हून जास्त आहे. राहिलेल्या 20% लोकांमध्ये जर खूप इन्शुलिन चालू असेल तर पेशंट एखाद्या गोळीवर येऊन थांबतो, खूप गोळ्या चालू असतील तर एखादीच गोळी लागू होते, आणि अशा पद्धतीने डायबिटीस हा कंट्रोलमध्ये आलेला दिसलाय.
नुसता डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो असं नाही, तर डायबिटीसमुळे जे सेकंडरी इफेक्ट्स आलेले असतात, म्हणजे जसं की हार्ट अटॅक येणं, वंध्यत्व येणं, अंधत्व येणं, म्हणजे ब्लाइंडनेस येतो किंवा किडनी फेल्युअर होतात, हातापायांमध्ये गँग्रीन होऊ शकतं, ह्या सगळ्या पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सेकंडरी टू डायबिटीस असलेले प्रॉब्लेम्स ह्या ऑपरेशन्स नंतर आपल्याला संपूर्णपणे टाळता येतात. म्हणजे माझे अनेक पेशंट असे आहेत की ज्यांच्यामध्ये पहिली अँजिओप्लास्टी झालेली आहे, पेशंटचं आणखीन एक अँजिओप्लास्टी झाली, पुन्हा कार्डियक बायपास झाली आणि पेशंटला आता हार्टच्या लोकांनी म्हणजे हार्टच्या डॉक्टरांनी सांगितलं की आता इनफ, ह्याच्या पुढे आम्हाला काही करता येणार नाही. पण असेही पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये जेव्हाही आपण मेटाबॉलिक सर्जरी केली ओबेसिटीसाठी, त्यावेळेला पेशंटची वजन कमी झाली, हे सगळे अटॅक्स त्यांचे कमी झाले आणि पेशंट आज अत्यंत आनंदाने आयुष्य जगतायत. म्हणजे पेशंट्स आहेत माझ्याकडे. आता हा एक मुलगा मी दाखवीन तुम्हाला की ज्याच्या घरामध्ये संपूर्ण डायबिटीस आहे. आईला डायबिटीस आहे, आत्याला डायबिटीस आहे, मावशीला डायबिटीस आहे. आणि तो माझ्याकडे ज्या वेळेला आला तेव्हा तो वजनासाठी आला, पण त्याचं जेव्हा एक्झामिनेशन केलं तेव्हा लक्षात आलं की त्याला प्री डायबिटीसची सगळी लक्षणं होती. प्री डायबिटीसची लक्षणं जी आपण ओळखतो ती अशा पद्धतीने ओळखतो की मानेभोवती काळेपणा येतो, काळा पट्टा तयार होतो, काखेमध्ये काळा पट्टा तयार होतो, जांघेत तयार होतो आणि बायकांमध्ये छातीच्या खाली. या सगळ्या ठिकाणी जेव्हा काळे पट्टे येतात किंवा स्किनचे वाट्स येतात, ज्याला आपण जामखिळे येणं म्हणतो, त्या पद्धतीच्या पेशंटमध्ये जेव्हा डेव्हलपमेंट्स दिसतात तेव्हा समजून चालायचं की या पेशंटमध्ये डायबिटीस सुप्तावस्थेत आलेला आहे. अशा पेशंटची भूक जी असते ही अनकंट्रोल्ड असते. म्हणजे पेशंटनी कितीही आहार त्यांचा कमी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पण त्यांच्या बॉडीला सहन होत नाही. आणि मग असे पेशंट कंप्लेंट करतात की मॅडम कमी खाण्याचा प्रयत्न केला, चिडचिड होते. आणि सगळेजण त्यांना नावं ठेवतात. कारण अनफॉर्च्युनेटली आपल्याला असं माहितीये की भूक ही बहुतेक डोक्याने लागते, मेंदूने भूक लागते, पण भूक हा भाग हेडॉनिक नसतो. भूक हा भाग हा तुमच्या पचन संस्थेतून निर्माण होणारा असतो आणि हे गट ब्रेन ऍक्सिस म्हणून असतं, ज्याच्यामध्ये पचन संस्था आणि मेंदू हे एकमेकांना लिंक झालेले असतात. ज्या वेळेला ही हेडॉनिक हंगर किंवा अनकंट्रोल्ड हंगर म्हणतो आपण, त्यावेळेला समजून घ्यायचं की हा पेशंट बहुतेक डायबिटीस कडे चाललेला आहे. आणि मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं जेव्हा असा पद्धतीचा पेशंट दिसेल त्यावेळेला तो डायबिटिक होण्याची वाट बघणं चुकीचं आहे. म्हणजे हा जो मुलगा आता आपण बघितलात तर ज्याचं वजन माझ्याकडे आला त्यावेळेला 122 किलो होतं. अत्यंत प्रयत्न करून सुद्धा त्याचं वजन कमी होत नव्हतं आणि शेवटी म्हणजे डिप्रेशन सगळ्यांनाच यायला लागलं होतं, फॅमिलीमध्ये पण. दुसरं एक असतं की या वयाच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये सेक्शुअल हॉर्मोन्स खूप कमी म्हणजे वेगळ्या पद्धतीने बदलायला लागतात, जे अनवॉन्टेड बदल असतात. त्या गोष्टींमुळे पण व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकतं. तर जेव्हा आपण ऑपरेशन केलं त्याच्यानंतर तुम्ही हा मुलगा बघाल, तोच मुलगा आहे, पण असं वाटतंय की हा 10 वर्षांनी यंग आहे. ही ऑपरेशन्स जी आहेत ही ऑपरेशन्स अँटी एजिंग ऑपरेशन्स म्हणून ओळखली जातात. कारण जसा तुमच्या अंगामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम येतो, जसं वजन येतं, जसं डायबिटीस येतो, जसा बीपी येतो, जसा कोलेस्टेरॉल येतं, तसं तसं तुमची बॉडी थकत जाते. आणि हे थकणं जे असतं हे 24 तासाचं थकणं असतं, कंटिन्युअस थकणं असतं. त्यामुळे साहजिक या पेशंटला उत्साह नसतो. त्या पेशंटला लेझी म्हटलं जातं, म्हणजे आळशी म्हटलं जातं. आणि पेशंटला काही दिवसांनी कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहत नाही. ही ऑपरेशन्स केल्यानंतर आपण जे बघतो तो पेशंट टोटली रिव्हर्स गिअर मध्ये गेलेला असतो. म्हणजे पेशंटचा मधुमेह जातो, मधुमेहाची टेंडन्सी जाते, अतिव भूक निघून जाते, हे काळेपणा कम्प्लीट निघून जातो आणि पेशंटच्या पॉझिटिव्हिटी मध्ये बॉडीत बदल घडतो. नक्कीच. त्यामुळेच अशी ही उपयुक्त अशी ठरणारी ही बॅरिएट्रिक सर्जरी म्हणता येईल. आपल्याला इथे एक ब्रेक घ्यावा लागतोय. आपण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण चर्चा करतो आहोत लठ्ठपणा आणि डायबिटीस यावर आधुनिक उपचार अर्थात बॅरिएट्रिक सर्जरी बद्दल जाणून घेतोय डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याकडून. जयश्री, डॉक्टर जयश्री, आपण मगाशी बघितलेलं आहे की कसा मधुमेह आणि किंवा ब्लड प्रेशरच्या रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो, पण सांधेदुखी ही आणखीन एक कॉमन तक्रार असते लोकांमध्ये. म्हणजे वय वाढत जातं तसं सांधेदुखीचा एक त्रास जाणवायला लागतो. तर सांधेदुखीवर ही बॅरिएट्रिक सर्जरी काही परिणामकारक ठरू शकते का? सांधेदुखी हा ऍक्च्युली जसा आधी समजला जायचा की एक 60 नंतर येणारा आजार आहे, तर आपण ही एक पेशंट बघू शकता ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हा आजार आता वयावर अवलंबून नाही. जसं वजन जास्त वाढत जातं तसं सांधेदुखीचं प्रमाण अति लहान वयात येऊ शकतं. आणि ही जर पेशंट बघाल माझी तर तुम्हाला लक्षात येईल की तिला वय वर्ष 38ला
बरं. सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे. 40व्या वर्षी तिला सांगण्यात आलं की तुला हे गुडघे कदाचित बदलायला लागतील, म्हणजे जर तुझं वजन कंट्रोलमध्ये आलं नाही तर. तिने अतिशय प्रयत्न केले, खूप पद्धतीनं डाएटमध्ये बदल करून बघितले. सांधेदुखीमुळे तिला एक लिमिटेशन्स होती फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवण्याची किंवा व्यायाम वाढवण्याची. त्या ह्याच्यातून प्रयत्न करून तिने स्वतःचं कसं बसं एक 2-3 वर्षामध्ये 2 ते 3 किलो वजन कमी केलं. पण अनफॉर्च्युनेटली जसं सांधेदुखी वाढत गेली तसं तिचं सगळं वजन बाउन्स बॅक झालं. बरोबर. ही पेशंट माझ्याकडे आली, त्याच्यानंतर मी तिचं ऑपरेशन केलं ओबेसिटीचं. आणि आता तुमच्या लक्षात येईल की हा घडलेला बदल हा केवळ 1.5 वर्षातला आहे. बरं. पेशंट आता जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा मला सांगते की कधी काळी मी नी कॅप वापरायचे हे सुद्धा मला आठवत नाही. म्हणजे इतकं ते सगळं वेदना तिच्या निघून गेलेल्या आहेत. पेशंटचं आयुष्य चांगलं झालंच आहे. तिचे सांधे दुखी कंप्लीट गेली आहे. तिचं सांधे बदलण्याचं ऑपरेशन टळू शकलेलं आहे आणि पेशंट आज तिच्या अत्यंत परिणामकारक मुलांबरोबर बदल असा पेशंट्सना पाहायला मिळतो आहे. मात्र डॉक्टर, तुमच्याविषयी इथे एक विचारायचं आहे. तुम्ही इतकी उदाहरणं दाखवलेली आहेत, इतकं चांगलं मार्गदर्शन करत आहात. मला एक सांगाल की किती वजनांपर्यंत आतापर्यंत अधिकाधिक वजनांपर्यंतच्या पेशंट्सवर तुम्ही ही शस्त्रक्रिया आतापर्यंत केली आहे? मॅक्सिमम वजन जे आतापर्यंत आम्ही ऑपरेट केलेलं आहे ते 320 किलोचं आहे. 320 किलोचा पेशंट होता माझा, जो ब्रिटन वरनं आलेला होता. आणि ज्याला आम्ही ऑपरेट केलं 2009 मध्ये. त्याच्यानंतर 320 पासून पेशंटचं वजन आज 160 पर्यंत आलेलं आहे आणि पेशंट अतिशय आनंदाने आयुष्य जगतोय. तसंच तुम्ही हे एक उदाहरण बघू शकाल की ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की पेशंटचं गुडघे बदलले गेलेले होते आधी, पुन्हा 3ऱ्या वेळेला गुडघे बदलायला लागणार, म्हणजे दोन्ही बदलले आणि 3rd टाइम पुन्हा रिप्लेस करा असं सांगितलं होतं. आणि ती पेशंट जेव्हा माझ्याकडे आली, ऑपरेट केली, चालता येत नव्हतं, व्हीलचेअरवरनं घेऊन आले होते पेशंट. पण हा बदल तुम्ही बघू शकता की पेशंट स्वतःहून चालू फिरू शकते. तिला कुठलेही XXL वगैरे गोष्टी लागत नाहीयेत आणि ती चांगलं आयुष्य जगू शकते. वेगवेगळ्या आजारांनी खचलेल्या पेशंटसाठी निश्चितच दिलासादायक अशी ही सर्जरी आहे. इतकं उत्कृष्टपणे या कमी वेळामध्ये इतकं छान मार्गदर्शन केलं डॉक्टर, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. याबरोबरच हितगुज या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतो आहोत. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.